नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिच विथ सरितावरती. तर बऱ्याच ताईंचा कमेंट सेक्शनला नेहमीच प्रश्न असतो की ताई तुम्ही दिवसामध्ये ब्लाऊज किंवा ड्रेस किती शिवता? तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर बघा, काल ब्लाऊज आणि ड्रेस कटिंग केले होते. काल खूप पाऊस होता, सो लाईटसुद्धा बराच वेळ गेली होती आणि ब्लाऊजांचं काम अर्धवट राहिल्यामुळे ते कंप्लीट करता करता ड्रेस शिवणं मला शक्य झालं नाही. मग पाऊस असल्यामुळे तर क्लायंट कोणी फिरकत नाही, कारण प्रत्येकालाच घरातून बाहेर निघताना चिकचिक वाटते पावसाची. त्यामुळे मला सुद्धा आजचा दिवस मिळाला होता हे ड्रेस कंप्लीट करण्यासाठी. आजचं रुटीन सुरू झालं होतं आणि आल्या आल्या पहिल्यांदा एक ब्लाऊज शिवून काढलं होतं. त्यानंतर हा ड्रेस शिवायला घेतलेला आहे. हा फ्रंट साईड आहे ड्रेसचा. त्याचा गळा अटॅच केलेला आहे, दाबटीप मारलेली आहे. कॅनव्हासवरती गळा कसा अटॅच करायचा किंवा कॅनव्हास लावताना कशी प्रोसेस असते हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही जे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच होम पेजला व्हिजिट करा तुमच्या वेळेनुसार. आत्ताच म्हणत नाही, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा निवांत. कारण बऱ्याच आपल्या गरजूताई असतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, बिगनर्स असतात त्या. त्यांच्यासाठी हे सोपे सोपे व्हिडिओसुद्धा मी शेअर करत असते. कारण कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कोणतीही ताई अडचणीत येऊ नये किंवा कोणत्याही ताईचं काम खराब होऊ नये, फिनिशिंग खराब होऊ नये ह्याची काळजी मला तितकीच असते जेवढी तुम्हाला असते. तर इथे मी आता शोल्डर जोडत आहे. शोल्डर जोडताना सुद्धा कव्हर शोल्डर कशी पॅक करायची हे या व्हिडिओमध्ये सविस्तर दिसत आहे. सो तुम्ही अशा शोल्डर पॅक करत नसाल तर इथून पुढे अशा शोल्डर पॅक करायला सुरुवात करा, ज्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि हो, तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही एवढ्या गप्पा मारताय कोणाशी? तर तुम्हाला सांगते, हे काम करता करता माझ्या गावी माझ्या नातेवाईकांना, रिलेटिव्ह जे आहेत त्यांना किंवा मैत्रिणींना बऱ्याचदा फोन करणं राहून जातं. सो हे काम करता करता जेव्हा आठवण येईल तेव्हा निवांत हातामध्ये काम चालू असतं. कारागीरसुद्धा अजून आलेली नाही, कारण तिचं उरकल्यानंतर ती दुपारहून येणार आहे. सो तोपर्यंत मला वेळ होता, एकटीच होती. सो कॉल चालू होते आणि हा जो मी कॉल घेतलेला आहे, ज्यांच्याशी बोलत आहे त्यांचं नाव किंवा तिच्याबद्दल मी अगदी मनापासून आनंदाने सांगू इच्छिते. आम्ही यूट्यूब चालू केल्यापासून अशाच काही मैत्रिणी झालो होतो. यूट्यूब टू यूट्यूब एकमेकींना नंबर शेअर केले होते. काहीतरी कारणास्तव ते नंबर Instaला वगैरे आम्ही शेअर केले होते. आणि त्यानंतर आम्ही इतक्या गोड मैत्रिणी झालो. आम्ही अजून 4 जणी आम्ही मैत्रिणी आहोत. त्यातलीच ही एक जण मेंबर आहे. आणि इतक्या गोड आम्ही मैत्रिणी झालो, अगदी जीवाभावाच्या म्हटलात तरीही चालेल. कारण आम्ही भेटलेलो तर एकदाही नाही. गेले 3 वर्ष आम्ही एकीलाही पाहिलेलं नाही. फक्त व्हिडिओमार्फत किंवा फोनवरतीच आम्ही बोलतो. तर छान मैत्री झालेली आहे. 1-2 दिवसातून आमचे कॉल होतातच होतात. तर मला तुम्हाला सांगायला फार आनंद झाला, म्हणून मी तुम्हाला गोष्ट शेअर केलेली आहे. की तुम्हीसुद्धा माझी फॅमिली आहे आणि माझ्याशी एखादी गोष्ट चांगली घडली किंवा माझ्या लाईफमध्ये सुख असेल तर मी तुमच्याशी ते नक्कीच शेअर करते. तर आता बघा, इकडे फिटिंग झालेलं आहे ड्रेसचं. पुन्हा आपल्या बॅक टू वर्क येऊ. फिटिंग झालेलं आहे आणि साईड कटसुद्धा मारून झालेले आहेत. असा हा कॉटनचा प्रिंटेड मस्त असा हा सुंदर दिसणारा टॉप तयार झालेला आहे. मध्येच क्लायंट आलं होतं, सो मला उठावं लागलं. त्यानंतर मला अजून पुढे एवढं काम आहे आज दिवसभरात कंप्लीट करायचं. हा ब्लाऊजसुद्धा मी आल्यानंतर तयार केला होता. हा सुद्धा याच क्लायंटचा आहे. त्यांना कार्यक्रम होता गावी, सो त्यांनी 5-6 ड्रेस आणि ब्लाऊज असे 4 ड्रेस आणि 2 ब्लाऊज, 2 साड्या असं टाकलं होतं शिवायला. तर त्यांची ऑर्डर आज मला कंप्लीट करून देणं होतं. सो ब्लाऊज हा शिवून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, लेस वगैरे खूप त्याला वर्क होतं. ते काम मी अगोदर आल्यानंतर करून घेतलेलं आहे. म्हणजे निवांतपणा बाकीच्या कामाला येईल. कारण हे ब्लाऊजचं जे काम आहे ते घाई गडबडीचं नाही. ते अगदी निवांतच करावं लागतं. आता तयार झालेले ब्लाऊज किंवा ड्रेस मी बॅक साईडच्या मशीनवर ठेवलेले आहे. कारण कारागीर आल्यानंतर त्याला हुक करून घेईल, हातशिलाई करून घेईल. फिनिशिंगचं काम झालं की मग ते ते जे कपडे आहेत शिवलेले ते आपण हँगरला लावायला तयार होतो. त्यानंतर हा येल्लो ड्रेस घेतलेला आहे. आज मी सुद्धा येल्लो घातलेला आहे. मॅचिंग झालेला आहे येल्लो येल्लो असं. तर हा आता अस्तरचा ड्रेस आहे येल्लो, तो मला शिवायचा आहे आणि तो मी घेतलेला आहे. मँगो कलरचा म्हटलात तरीही चालेल. आणि आता थ्रेड चेंज करण्यापासून तुम्हाला मी सांगते की बॉबिन कशी भरायची किंवा बॉबिन भरण्यासाठी आपल्या मशीनला ऑलरेडी एक स्पेस दिलेली असते. तिथे मी बॉबिन न भरता आता सवय झालेली आहे. सो कधी बॉबिन अशी दातामध्ये पकडून सुद्धा रील भरते. छान बॉबिन भरता येते आणि सवयीचा आपला जो भाग असतो तो पटकन चेंज होत नाही. ते चांगला असो किंवा वाईट असो. तुम्हाला इथे मी एक महत्त्वाची टिप सांगते. बॉबिन तुम्ही कशी भरताय ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की बॉबिन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने भरताय का? किंवा तुम्ही बॉबिनचा जो धागा आहे तो अगदी गच्च आणि घट्ट असा भरला गेला पाहिजे. कुठेही त्याला लूजपणा नसावा, कुठेही त्याला असा डोंगरासारखा भाग आलेला नसावा. एकसारखी प्लेन बॉबिनचा जो धागा आहे तो फिरला पाहिजे आणि प्लेन त्याची लेवल भरता आली पाहिजे. तेव्हा आपल्याला शिलाई काम करताना
खालच्या साईडचा जो बॉबिनचा धागा आहे तो लूज पडत नाही किंवा टाका थोडासा तिरका जात नाही किंवा असा उभार येत नाही टाक्याला. त्यासाठी ही इथं महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. सो व्हिडिओ तुम्ही फुल बघत जा. बऱ्याच वेळेला व्हिडिओ अर्धवट स्किप करून तुम्ही पाहता आणि तुमच्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी. सो व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोष्टी फॉलो कराल तर तुमच्या कामामध्ये सुधारणा, तुमच्या कामामध्ये फिनिशिंग आणि तुमच्या कामामध्ये परफेक्टपणा हा नक्कीच येणार आहे. आता इथे बघा जो सलवारचा कपडा होता त्याचा मी 2 पट्ट्या राहिल्या होत्या त्या काढल्या होत्या. कारण ऑलरेडी सलवारचा कपडा कमी होता. त्यामुळे मला बाकी काही करता आलं नाही. पण इकडे थोडासा कपडा शिल्लक होता त्याच्यामध्ये मला गळ्याला थोडीशी डिझाइन त्यांनी स्ट्रिपची सांगितलेली आहे क्लायंटनी आणि ते मी माझ्या मनाने बाही प्लेन दिसत होती म्हणून पाइपिंग करतीये. कारण या ज्या क्लायंट आहेत त्या एकदम सिंपल आहेत, सुंदर आणि छान आहेत. कारण त्यांना जास्त डिझाईनमधलं माहीत नसल्यामुळे त्या म्हणतात, की "वहिनी तुम्हाला जे माहीत आहे किंवा तुम्हाला जे आवडेल, छान वाटेल माझ्यावरती ते तुम्ही करत जा." तर त्यांना सुंदर सोबर असं दिसावं त्यासाठी येल्लोवरती रेड पाइपिंग खूप सुंदर दिसते आणि मला हे पाइपिंग करणं स्पेशली खूप आवडतं. बघा किती सुंदर आणि एकसारखं पाइपिंग आलेलं आहे. डबल पट्टी घेऊन हे पाइपिंग केलेलं आहे आणि स्लीव्ह छोट्या असल्यामुळे अस्तर लावलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला फिनिशिंग खूप सुंदर देता येतं आपल्याला. इथे बघा मी अस्तरचा भाग आहे तो खाली ठेवलेला आहे. मेन फॅब्रिक आहे तो सरळ वरती ठेवलेला आहे. डबल पट्टी घेऊन पाइपिंग केलेलं आहे. इथे कुठेही व्हिडिओ मी फास्ट केलेला नाही कारण तुमच्या लक्षात यावं. त्यासाठी इथे मी तुम्हाला पाइपिंग अगदी पहिल्या स्लीव्हची व्यवस्थित करून दाखवलेली आहे. अतिशय सुंदर, अतिशय बारीक आणि एकाच साइजची तुम्ही पाव इंच म्हणाल त्याच साइजची ही पाइपिंग आलेली आहे. अगदी रेडीमेड पाइपिंग कशी असते तशी दिसत आहे. तुम्ही पाहू शकता जवळून सुद्धा. कारण इतका सुंदर जर आपल्या कामाचा दर्जा असेल तर सांगा बरं क्लायंट आपले का कमी होतील आणि क्लायंटची गर्दी 12ही महिने का नसणार आहे? कारण तुम्ही काय काम देता, तुम्ही क्वालिटी कशी देता, तुम्ही ह्या कामामध्ये स्वतःला किती गुंतवून अगदी 110% क्लायंटच्या हातामध्ये देईपर्यंत किती मेहनत करता ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि हे काम करताना अतिशय अगदी रमून जाते मी. खूप सुंदर आणि खूप छान वाटतं मला. माझ्या आवडीचं काम आहे. सो हे अगदी कोणतंही टेन्शन असेल, काही दमलेले असेल, दुखत असेल तरीसुद्धा मी शॉपवरती जाऊन एखादं ब्लाउज किंवा एखादा ड्रेस शिवून घेते. कारण इतकं रिलॅक्सेशन वाटतं. सेशन म्हटलात तरी चालेल माझ्या ह्या कामाचं जे आहे माझ्यासाठी ते हेल्थ सेशन. तर छान वाटतं. आता हे बघा इथे तुम्हाला मी कॅनव्हास जो 2 तुकडे दाखवले होते, त्याच्यातून गळा मी पिन लावून अटॅच करून तुम्हाला मार्किंग करून दाखवला होता. तर तयार झाला की नाही सांगा बरं? पिन काढली, टीप मारून घेतली पाव इंचावरती आणि बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे गळ्यासाठीचा. आता हे कॅनव्हासचे 2 तुकडे आपण फेकून देण्यापेक्षा यूज झाले की नाही सांगा बरं? म्हणजे आपण काही गोष्टी असतात त्यासुद्धा व्यवस्थित ॲडजस्ट केल्या की त्या कामी येतात. आता मध्ये-मध्ये मला व्हिडिओ स्टॉप करायला लागत होता कारण क्लायंट चालूच होते. आज थोडासा पावसाने उघडीक दिली होती. त्यामुळे क्लायंट कालचे राहिलेले ते येत होते द्यायला, घ्यायला म्हटला तरी चालेल. सो मला थोडा-थोडा वेळ व्हिडिओ आपला ब्रेक करावा लागत होता. कारण क्लायंट आले की हातातलं काम सोडून उठणं हे तितकंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण त्या क्लायंटमुळेच माझं शॉप आणि माझ्या ऑर्डर चालू असतात. तर त्यांना मी इग्नोर करू शकत नाही किंवा त्यांना मी वेटिंग पिरियडवरती ठेवू शकत नाही. आता हा भाग वेगळा आहे, की काही-काही छान मैत्रिणी झालेल्या आहेत. त्या आल्या, की काउंटरला छान गप्पा मारतात. त्या म्हणतात, "चालू दे तुमचं काम, थोडा वेळ मला आहे." सो मी आज तुमच्याशी गप्पा मारायला वेळ काढून आलेले आहे. कारण त्यांनाही त्यांच्या कामातून वेळ मिळत नाही. सो त्यांच्याशी गप्पा मारत-मारत मी काही काम कंप्लीट करते. 5-10 मिनिटं त्या थांबतात आणि मग छान हातातलं काम कंप्लीट झालं, की त्यांचं जे काही काम आहे ते मेजरमेंट घेणं, ब्लाउज घेणं, ड्रेस घेणं, साडी घेणं हेच चालूच असतं. तर अशा सुद्धा काही मैत्रिणी मी कमवलेल्या आहेत माझ्या कामामुळं. जीवाभावाच्या छान अशा फ्रीडमनी वागतात. अगदी एखादा घास जरी म्हटलं तरी चुकवून खात नाहीत. हे सुद्धा मला तुम्हाला आवर्जून सांगावसं वाटतं. कारण आपलं काम आहे ते सगळ्यांना समोरासमोर भेटून करणारं आहे. आपलं म्हणतात ना बिझनेस करावा किंवा एखादा व्यवसाय करावा तर डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर म्हणजेच गोडवा ठेवून वागावं लागतं. सो मी सुद्धा तोच प्रयत्न करते. कधी-कधी टेम्पर थोडंसं हाय होतं. पण क्लायंटला ते दाखवून देता येत नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायचं, त्यावेळेला शांत राहायचं. मग घरचे सुद्धा ओळखून जातात, की काहीतरी आज हिला टेन्शन होतं शॉपमध्ये, त्यामुळे आज ही थोडी शांत आहे. तर ते सुद्धा मला खूप सगळेजण सपोर्ट करतात. माझी फॅमिली खूप गोड आहे. कधी तर नक्कीच तुम्हाला भेटवेन. सगळी फॅमिली माझी एकत्र. आता कारागीरसुद्धा आलेली आहे, तर तिच्याशी गप्पा चालू झालेल्या आहेत माझ्या. आता फोन बंद झालेले आहेत. आता आमच्या दोघींच्या छान गप्पा चालू होत्या. गप्पा करता-करता हातात कामसुद्धा थांबत नाही. ते सुद्धा चालूच असतं. आता ती ब्लाऊज घेऊन हेमिंग करायला लागलेली आहे. माझा इकडे हा दुसरा टॉप तयार होत आहे. मध्ये-मध्ये क्लायंटसुद्धा येत आहेत. तर हे सगळं करता-करता दिवस अगदी सुरू कधी झाला आणि संपायला कधी आला हे खरंच कळत नाही बरं का मंडळी.
आता या पद्धतीने या ड्रेसचा डीप गळा मी तयार करून घेतलेला आहे. फ्रंट साइडला थोडीशी डिझाइन करायची होती म्हणून आणि येलो पॅचवरती रेड कलरच्या स्ट्रिप्स आहेत, त्या मी अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि क्रिस क्रॉसच केलेले आहेत. फार काही वेगळी डिझाइन केलेली नाही. कॅनव्हासवरती हा गळा मोठा कट केला होता आणि त्यानंतर हा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर तो कॅनव्हासचा गळा मेन फॅब्रिकवर अटॅच केला. आतल्या साइडला दुमडला, टिप मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी हा ऑलरेडी पॅच तयार करून ठेवला होता. तो लावून घेतीये. लावून घ्यायच्या अगोदर हा पॅच याचा सेंटर बरोबर मॅच करायचा आहे. वरचे जे आपले कॉर्नर आहेत, तिथून खाली हा पॅच आपला लागला पाहिजे. तर सेंटर मॅच करून मार्किंग करून घेतलं. पिनसुद्धा तुम्ही इथे लावू शकता. आता सवय झालेली आहे म्हणून मला पिन लावायची गरज लागली नाही. पण कपडा त्रास देणारा असेल तर पिनसुद्धा तुम्ही मोती पिन अटॅच करूनच हे काम करा. त्यानंतर बघा शिल्लक राहिलेला आतल्या साईडचा मार्जिनचा कपडा होता, तो कट करून टाकला आणि पुन्हा ह्याच्यावरून डबल टिप मारतीये. डबल टिप मारल्यामुळे फिनिशिंग सुंदर दिसतं. गळ्याचा पॅच परफेक्ट बसतो. आता पुढचा भाग तयार झालेला आहे. पाठीमागचा भाग सुद्धा तयार करून ठेवला होता. त्यानंतर शोल्डर जोडून घेत आहे. शोल्डर जोडायला आली म्हणजे अर्धा ड्रेसचं काम झालं असं समजा. कारण इथपर्यंतच आपल्याला बारीक-बारीक गोष्टींचं फिनिशिंगच्यासाठी नोटीस करून त्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. त्यानंतर बघा शोल्डर जोडून डबल टिप मारून घेतलेली आहे. कव्हर टिप मारून घेतलेली आहे शोल्डरला. आता हा पाठीमागचा गळा आतल्या साईडला हेमिंगनी पॅक होणार आहे. असा काही हा गळा तयार झालेला आहे. पाठीमागचा डीप गळा आहे 6.5-7चा. त्यानंतर बाही मी ते रेडी करून ऑलरेडी ठेवली होती. कारण अगोदरच्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपण रेडी करून ठेवल्या, की काम आपलं पटापट होतं आणि व्यवस्थित सोयीस्कर होतं म्हटलं तरी चालेल. कोणताही धावपळ किंवा गोंधळ गडबड होत नाही. त्यामुळे फिनिशिंग चुकायची गरज नाही. आता पुन्हा क्लायंट आले होते. सो त्यांना अटेंड करून पुन्हा मी माझं काम कंप्लीट केलं. तर तो ड्रेस झाला होता. तो ड्रेस बाजूला ठेवून मी इकडे ब्लाऊजचं काम करत होती. हे ब्लाऊज आहे ते सुद्धा खूप सुंदर साडीवरचं आहे आणि त्या मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे. ह्या साईजचा 4 टक्सचा ब्लाऊज मी शिवते. याच साईजचा कटोरी ब्लाऊज रिसेंटली व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 40 ते 42 साईजचा कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी मोठी काढावी लागते. त्यासाठी साइड पार्ट मोठा असेल आणि साइड पार्ट छोटा असेल आणि कटोरी मोठी असेल, तर ती कशी ॲडजस्ट करायची? अर्धा इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच आपण कटोरीच्या साईडचा पार्ट खालच्या बाजूने लांबवतो. तो कसा ॲडजस्ट करावा? ह्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजवलेल्या आहेत. खूप साऱ्या टिप्ससोबत. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल, तर नक्की जाऊन होम पेजला तो पाहू शकता. पिंक कलरचा कटोरी ब्लाउज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मी दिलेल्या आहेत शिवणकामाच्या. तर बिगिनर्स असतील किंवा मोठ्या-मोठ्या साईजचे ब्लाऊज ज्यांनी शिवलेले नाही, त्या ताईंना ह्याचा नक्कीच प्रॉब्लेम येत असेल. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट टाईम तो ब्लाऊज किंवा तशा मापाचा ब्लाऊज तुमच्याकडे आला, तर शिवताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण परवाच रिसेंटली जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओला एका ताईंनी कमेंट केलेली आहे, की आपल्या चॅनलवरती जो मी प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्या प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला त्यांनी तसाच फॉलो केला आणि त्यांच्या क्लायंटचा त्याच मापाचा किंवा त्याच पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवला. त्यांनी मला खूप छान मोठी कमेंट केली होती, की ताई त्या रेग्युलर आपल्या व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्या रेग्युलर कमेंट्स आपल्या व्हिडिओना असतात. तर त्यांनी मला कमेंट केली होती, की "ताई तुमच्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग केला, शिवून पाहिला आणि तो इतका सुंदर झाला. कुठेही क्रीज आली नाही, कुठेही चुन्या पडल्या नाहीत किंवा कुठेही फुगा आला नाही. शोल्डर तर अजिबात उतरत नाही. फिनिशिंग सोडा, फिटिंग तर इतकं सुंदर आलंय. फिनिशिंग तर येणारच आहे फिटिंग सुंदर असेल तर. तर दोन्हीही गोष्टी व्यवस्थित आल्यामुळे त्या खुश आहेत आणि मला या गोष्टीचं समाधान असल्यामुळे मी खुश आहे. कारण मी एखादी गोष्ट एवढी मेहनत करून तुमच्यासोबत शेअर करते. हो, मेहनतच आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं तुम्हाला काय हो एका ठिकाणी बसायचं आहे आणि तुमचं सेट झालाय आपला बिझनेस बाबा. पैसे कमवणं सोपं आहे तुमच्यासाठी. तर असा ह्यातला भाग नाहीये. जे करतं त्यालाच माहीत असतं. प्रत्येकाचं काम सोपं नसतं. जे करतं त्याची मेहनत त्याला माहीत असते. मी रात्रंदिवस कंटिन्यू इथे ह्या कामात असते. मान, पाठ, कंबर एक होते. त्रास किती होतात त्या गोष्टीतून हे जे शिवणकाम करतात त्यांनाच माहीत आहे. कारण प्रत्येकाच्या कामाचा जो काही लोड आहे, जो काही त्रास आहे, आता जो काही ड्रॉबॅक आहे, जिथं फायदा तिथं तोटा असतो. त्यामुळे तोटे आपल्याला सहन करावे लागतात आणि फायदेच फक्त समोरच्याला दिसतात. कारण झिजल्याशिवाय चमकत नाही म्हणतात, ती गोष्ट अगदी पटते मला. कारण या गोष्टी बघा इथे कंटिन्यू मी सकाळी आल्यापासून बसली आहे. हा माझा आता 3रा टॉप आहे आणि 2 ब्लाउज माझे ऑलरेडी झालेले आहेत. आता हा टॉप झाला की ह्या क्लायंटची ऑर्डर पूर्ण होईल आणि दिवससुद्धा मावळला होता. जवळ-जवळ 7-7:30 व्हायला आले होते. पाऊससुद्धा थोडा-थोडा चालू झाला होता आणि हा टॉप झाल्यानंतर
हा टॉपसुद्धा मलाच हातशिलाई करावी लागेल. कारण कारागीर तिच्या हातातला टॉप झाल्यानंतर जाईल, कारण तिचीही लेकरं घरी वाट पाहतात. ती पण दुपारपासून माझ्याकडेच आलेली होती. सो बराच वेळ तिने सुद्धा आपल्याला दिलेला आहे. फिनिशिंगचं काम तिचं कंप्लीट झालं होतं. तर हा टॉप शेवटी मलाच करावा लागणार आहे. कारण हा टॉप होता अजून थोडा वेळ लागेल आणि मला घरी जायला 8:30-9 तरी आरामात होणार आहेत. तर हे सगळं काम उरकल्याशिवाय आणि हे तयार झालेली ऑर्डर क्लायंटला दिल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही. कारण त्यांना सोलापूरचे क्लायंट आहेत. त्यांचं गाव सोलापूर आहे ॲक्चुअली. ते माझ्याकडेच राहतात तळेगावमध्ये. तर सोलापूरला गावी जायचं होतं. त्यासाठी त्यांना हे ड्रेसेस हवे होते. सो त्यांनाही त्यांची ऑर्डर हँडओव्हर केल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. त्यांना कॉल केलेला आहे. त्या म्हटल्या, "एक अर्ध्या तासाने मी येते." त्यांचं काहीतरी काम चालू असेल सो. त्या येईपर्यंत माझं व्यवस्थित हे काम कंप्लीट होऊन ह्याचं फिनिशिंगसुद्धा होणार आहे आणि अशा पद्धतीने माझी ही जी आजची ऑर्डर आहे, ती कंप्लीट होणार आहे. त्यानंतर उद्याचं टेन्शन. आता ही ऑर्डर कंप्लीट झाली की मी एक निवांत श्वास घेऊ शकते. पण दुसऱ्या श्वासाला आठवतं, की आपल्याला उद्या काय-काय द्यायचं आहे, कोणाकोणाचं काय-काय द्यायचं आहे. कारण घरी गेल्यानंतर घरचं रुटीन उरकता-उरकता, घरची कामं उरकता-उरकता बऱ्याच गोष्टी आठवतात, की उद्या आपल्याला काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे किंवा कोणाचं अर्जंट आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टीतून एखाद्यांची जर ऑर्डर आपल्या डोक्यातून मिस झाली असेल, माइंडमधून आपल्याला ती विसरली असेल, तर खरंच ती ऐनवेळेला व्यक्ती समोर उभं राहिल्यानंतर आपला जो धावपळीचा आणि गोंधळ जो होतो, तो विचारूच नका म्हटलात तरीही चालेल. कारण अशा गोष्टी असतात, की मोठ्या-मोठ्या ऑर्डर आपल्या लक्षात राहतात आणि एखादं ब्लाउज किंवा एखादा ड्रेस सिंगल असेल किंवा त्या क्लायंटने आपल्याला जर कॉल केला नसेल, रिमाइंड कॉल मी म्हणते प्रत्येकाला करत जा, कारण सगळ्यातून मी विसरायला कधी-कधी विसरते. हल्ली विसरायला लागली आहे मी ह्या सगळ्या धावपळीतून. तर त्यांनासुद्धा मी प्लीज म्हणून रिक्वेस्ट करते, की एक कॉल करा प्लीज रिमाइंड कॉल करा मला. म्हणजे मी सुद्धा थोडीशी तेवढी प्रिपेअर्ड होते, की ह्या-ह्या ऑर्डर मला द्यायच्या आहेत. कारण आता हे ब्लाउज शिवता-शिवताच मला एक नऊवारी साडीची अर्जंट ऑर्डर आली होती. ॲक्चुअली त्यांनी 4 दिवसापूर्वीच आल्या होत्या. पण त्या 6 वार साडी घेऊन आल्या होत्या आणि 6 वार साडीची 9 वार साडी शिवा असा त्यांचा विचार होता. पण उंच क्लायंट होतं आणि 6 वार साडीची 9 वार साडी होत नव्हती. त्यांनी ॲक्चुअली एखादी रील पाहिली होती वाटतं Instaवरती. तर ती 6 वार साडीची आपण जी 9 वार साडीसारखी नेसतो ना, त्या पद्धतीची त्यांना साडी हवी होती. पण त्यांना मी समजवलं, की ही 6 वार साडी फक्त नेसता येते, याची शिवता येत नाही 9 वार. तर त्यांना त्यांच्या भावाच्या लग्नासाठी साडी हवी होती आणि त्यांना आणून द्या म्हटल्यानंतर त्या 4 दिवसांनी आज उगवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ती साडी आणली होती. त्यांना पुन्हा 4 दिवसामध्ये ती हवी होती. आजचा तर दिवस गेला म्हणजे 3 दिवसामध्येच हवी होती त्यांना. तर तो सुद्धा अर्जंटची ऑर्डरचा लोड माझ्यावरती आलेला आहे आणि बाकीची कामं सांभाळता-सांभाळता आपल्याला आपल्या ऑर्डरसुद्धा मॅनेज कराव्या लागतात. ऑर्डर मॅनेज कशा करायच्या किंवा आपलं रेग्युलर वर्क कसं मॅनेज करायचं, आपलं वर्क इन्क्रीज कसं करायचं, अशा खूप साऱ्या गोष्टीवरती आपल्या होम पेजला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन जॉइन झाला असाल, आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर आला असाल, तर नक्की जाऊन होम पेजला निवांतपणे तुमच्या वेळेनुसार चेक करू शकता आणि आपले व्हिडिओ पाहू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, असेच छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या स्टिच विथ सरिताला. म्हणजे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा ऑलवरती सेट करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ अपलोड झाले की नोटिफिकेशन येत राहतील. तुमच्या वेळेनुसार घरची कामं संपली, तुमची शिलाई कामं संपली की तुम्ही ते पाहू शकता. बऱ्याच साऱ्या ताई आपल्याला कमेंट करतात, की "ताई तुमचे व्हिडिओ मी शिलाई काम करतानाच पाहते. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं." आणि त्या मिससुद्धा करतात मला माझा व्हिडिओ जर एखाद्या वेळेस लेट झाला तर. तर त्यांना मी सांगू इच्छिते, की खूप खूप मनापासून धन्यवाद ताई. तुम्ही इतकं प्रेम मला देताय. खूप आभारी आहे मी तुमची. असंच प्रेम सदैव राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि बघा आता ड्रेसचं लास्टचं फिनिशिंग चाललेलं आहे आणि धागासारखा तुटत आहे. कारण कधी-कधी मी तुम्हाला लास्ट टाईम म्हणतो ते जाड धागा आला असेल बॉक्समध्ये एखादा तर तो दमवतो. तर माझी मशीनसुद्धा अशी आहे, की तिला बारीकच धाग्याची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा मला दमवते म्हटलात तरीही चालेल. तर समोर क्लायंट आलं होतं आणि त्यांच्याशी गप्पा मारता-मारता हे माझं काम कंप्लीट करतीये मी. त्याचा साइड कट शिवून झाला, की हे कामसुद्धा टॉपचं कंप्लीट होईल आणि सलवार असल्यामुळे याला डबल टीप मारावी लागतीये. तर कारागीर थांबली होती. ती म्हटली, "हे करूनच जाईल मी ताई." म्हटलं, "थँक सो मच." कारण तिला सुद्धा असं होतं, की ताईंना इतका लोड असतो त्याच्यामुळे अर्धवट काम टाकून गेलं, की तिचंही मन लागत नाही. फायनली आपली आजची ऑर्डर तयार झालेली आहे. ही हेवी साडी आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावरती हे ब्लाउज आहे. डायमंड लेस लावलेले आहे. सुंदर अशा मोठ्या लटकन्स लावलेल्या आहेत आणि हे आहे पैठणी साडीवरचं ब्लाउज. ह्याची साडी त्यांनी अगोदरच घेऊन गेल्या होत्या. त्यांना बांगड्या खरेदी करायच्या होत्या म्हणून. आणि जी ऑर्डर मी आज रेडी केलेली आहे तीही ह्या ड्रेस आहेत आणि हे चारही ड्रेस माझे ह्यातला एक ड्रेस ऑलरेडी शिवून झाला होता पिस्ता कलरचा. त्यानंतरचे आजचे हे 3 टॉप शिवलेले आहेत. सलवारसुद्धा अगोदरच शिवून झाल्या होत्या. सो आजची माझी ऑर्डर रेडी झालेली आहे. क्लायंटला मी थांबवलेलं आहे आणि हा एक शॉर्ट काय घेतला होता.
ऑर्डर रेडी झालेलाच आहे, कारण मी सुद्धा विसरली होती. सो या सलवार आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.